राज्यातील सर्व पात्र महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळ शपथविधी होताच आता 2100 रुपये या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा व निर्णय देखील हे करण्यात आलेल्या. आता आज ठीक सायंकाळपर्यंत याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची वेळ हे निश्चित करण्यात आलेले. पण त्यामध्ये आता कागद पडताळणीचा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे. आता विभागानुसार कागदपत्राची पडताळणी करणार आहे आणि ज्या महिलांना आजपर्यंत 6व्या हप्त्याचा हे चावल लागली होती, ज्या महिलांना 6व्या हप्त्याची आतुरता आहे, ज्या महिलांना आता 6वा हप्ता हा कधी मिळेल याची आता आतुरतेने वाट बघत आहेत, त्या सर्व महिलांची आता आतुरता म्हणजे वाट बघण्याची वेळ हे निघून जाणार आहे. आता सर्व पात्र महिलांना आता मिळणार आहे चक्क 1500 नाही तर 2100 रुपयाचा हप्ता. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता यामध्ये 40 नवीन मंत्रिमंडळ बैठक स्थापन झाल्यानंतर 40 मंत्र्यांनी शपथविधी सोहळा हा पार केला. शपथविधी सोहळा पार केल्यानंतरच त्यामध्ये आता संपूर्ण आता ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व पात्र महिलांना आता त्यांच्या खात्यावर पैसे देण्याचं काम हे सुरू करणार आहे. कारण या मंत्रिमंडळामध्ये 4 महिला देखील मंत्रिमंडळामध्ये स्थापन झालेले आहेत. त्यामुळे आता हे सरकार हे देणार आहे, हे सरकार घेणार नाही आणि ह्या संपूर्ण महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणारं हे सरकार असल्यामुळे आता सर्व तुम्हाला पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील वर्ग होण्याचे काम हे येत्या 2 दिवसामध्ये सुरू होणार आहे. आता कोणत्या कोणत्या महिला आहे, आता ज्या महिलांच्या घरी जर एखादी महिलांनी अर्ज भरला आहे, आता न त्या महिलांना जर कुठंतरी एखादी शासकीय योजनेचा लाभ जर त्या महिलांना जर दरमहा मिळत असेल 1000 रुपये 1500 रुपये, तर त्या महिलांना या योजनेतून आता अपात्र करण्यात आहे. आणि त्यासोबतच ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन ते देखील जर असेल तर त्या देखील महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. त्यासोबतच ज्या महिला आयकर विभाग किंवा इन्कम टॅक्स हा पे करत असेल त्यांच्या घरची व्यक्ती, तर ती महिलासुद्धा यामध्ये अपात्र होणार आहे. म्हणूनच आता अशा महिलांनी जर चुकीचे फॉर्म भरले असेल, चुकीच्या महिलांनी या योजनेसाठी पात्र नसणार आहेत त्यांचे फॉर्म वगळण्यात येणार आहे. ते फॉर्म वगळल्यानंतरच आता या 2100 रुपयाचा हप्ता देखील आता पात्र महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर होणार आहे. नवीन अपडेट आणि नवीन माहितीसाठी भेटूया पुन्हा लवकरच.